गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज झालेली आहे सकाळ खूपच लेट झालेली आहे. आता 7:45 वाजलेत. बिना आंघोळीचं आज ट्युशनला तसंच बसायचं आहे. नाश्ता नाही, काहीच नाही, फक्त दूध प्यायचं आहे. तर चला आता वापस आपल्या कामाला लागूया. तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. तुमचं तिथं सगळ्यांचं चांगलं. चला तर आता डायरेक्ट ट्युशनमध्येच भेटू. आमच्या मातोश्रीचं सकाळी सकाळीचं काम आहे. मम्मी कशासाठी पण बरं गॅस असताना? मम्मी कशासाठी आहे? हे रोज सकाळचं काम आहे आमचं. सध्या पाणी असं चालू आहे आमचं. किती दिवस चालणार आहे अजून? म्हणजे लोकांना देण्यापेक्षा स्वतःचा त्याचा उपयोग. 4 दिवसाचा गॅस. वा, गुड गुड. मातोश्रीच्या बोलण्यावर आपण पटापट आंघोळ केलेली आहे. 5 मिनिटामध्ये पाणी तापलेलं होतं, जसं तुम्ही बघितलं. आता आपण जाऊया ट्युशनमध्ये. ट्युशन 8ला फक्त 5 कमी आहेत. बघूया आज ट्युशनमध्ये कोण कोण लेट आले, ट्युशनमध्ये काय मजा घेतली ते चाललं. थंडी वाजली? किती वाजलेत? 8च वाजलेत की. हो रे, आज लवकर कसं आलास? काल शिवाय दिल्या मारल्या? किती वाजता उठलास? 5 वाजता उठलास? बापरे. आंघोळ केली? दादा कसले? दूध पिलं? मग आंघोळ न करायला काय झालं? तर थंडी वाजायली? अभंग आंघोळ केली? अभ्यास? हे आमचा शांतता असलेला स्टुडंट एकदम शांततेत राहते नेहमी, हो ना? काय एवढं शांत का बसतोस? बसू वाटते? कसं काय बसू वाटते? हो का? अभ्यास काय वाटते? मग स्कूलमध्ये किती मार्क्स आले? 91 की 95? अच्छा, गेट गेट. काय म्हणला? वापर मारून एंट्री मारायला काही तर तुला एंट्री दिसायली आहे. 8:30 वाजलेत. काल सगळ्यांवर हसू लागला. आज तुझं 27 झालेत का? बरं, माझ्या मोबाईलमध्ये 26 झालेत. मग आज तुला काय शिक्षा द्यायची? मग काय करायचं? 5 छड्या? ह्यांनी सगळ्यांनी 10-10, 20-20 छड्या घाला. तू 5 छड्या घेणार? हो का? किती घालले? 40. याला 40 मारला छड्या. तू किती घालला? मग कशाला 40 म्हणाला? सार्वजनिक छडा नाही, तू 30 छड्या खाणार आहेस. सार्वजनिक काय? काल हसू लागलं ना? काय आता? हा, 20 मिनिटं आलोच नाही का? फक्त आपण 8 वाजून 5 मिनिटापर्यंत आहे आपल्याकडे. रे चला, आजचं तर आपलं ट्युशन झालेलं आहे, संपलेलं आहे. सकाळची बॅच. आज काय पेपर वगैरे नव्हतं. सगळ्यांना शिकवणं चांगलं झालेलं आहे. मी आणि माझा भाऊ दोघं होतो, त्याच्यामुळे आज प्रॉपर आम्ही सगळ्यांना छान शिकवलेलं आहे. आता आपण आज दुपारी बाहेर जाणार आहोत, नक्कीच जाणार आहोत, कारण की काही 2-3 व्हिडिओज आहेत आपल्यासाठी, त्याच्यामुळे त्याच्यासाठी जाणार आहोत. चला तिथलं पण तुम्हाला दाखवते काय काय करतं ते. जाऊया तिकडे. मग इथे आपण दुपारी आलो होतो विद्या क्रिएशनला, जे की आहे ओल्ड मोंडामध्ये. कालिका माता मंदिरजवळ आहे. त्यांच्याकडे थोडंसं काम होतं मला. हे व्हिडिओचं इंस्टाग्रामवर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता, आलेला आहे. यांचं क्रिएशन खरंच खूप मस्त होतं. मला यांचं कलेक्शन छान आवडलं. आणि हे सगळे हँडमेड आहेत, ते तिनं स्वतः बनवलेले आहेत विद्याने, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. तिचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुम्हाला जर डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही जाऊन इंस्टाग्रामवर बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो, थोडंसं काम होतं ओल्ड मोंढ्यामध्ये आम्हाला, तर तिथं आम्ही निघालो होतो. आणि हे आहे आपला मुरमुरा मार्केट, तिथं आम्ही जाऊ लागलो. आणि हे थोडं मला एक नवीन व्हिडिओ बनवायचा होता. काही कमेंट्स होत्या मला हा व्हिडिओ पाहिजे म्हणून, त्याच्यासाठी मी गेले होते इथे. राजलक्ष्मी म्हणून होतं तिथं, मला हे भेटलं. खूप जणांच्या कमेंट्स होत्या. त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. पण एक पवन म्हणून शॉप होतं, तिथे आम्हाला एक चप्पल घ्यायची होती भावासाठी. त्याला अस्सल कोल्हापुरी पाहिजे होती. आणि इथे अस्सल कोल्हापुरी चप्पल खूप आहेत. लेडीजसाठी पण आहेत, जेंट्ससाठी पण आहे, आणि 3 महिन्याच्या लेकरापासून पण आहेत, असं हे म्हणत होते. चांगली आहे, आम्हाला व्हरायटी वगैरे चांगली आवडली. त्यानंतर आम्ही निघालो. आणि हे आहे आपलं सगळं जुनं नांदेड, जुना मोंडा आहे हा सगळा. तर पूर्ण तुम्हाला सगळे जुने लोक पाहायला भेटतील, जुन्या पद्धतीच्या घर. त्याच्यानंतर पाणीपुरी खाल्ली, भूक लागली होती. पण पाणीपुरी खाता प्रॉब्लेम असं झालं की उशीर खूप झाला होता ट्युशनला. पण तरी पेटपूजा पहिल्यांदा म्हणून पेटपूजा केली, कारण की तिथून डायरेक्ट आम्हाला ट्युशनला जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही ट्युशनला निघालो. तर 1 मिनिट. उशीर झालेला असल्यामुळे गाडी पळवणं चालू आहे आमचं. काय बघायलाच रे? हे आमचे पागल लेकरं, सगळ्यात जुने लेकर आहेत 2 माझे ट्युशन मधले. त्यानंतर हे बघा, हे लोकांचं बघून करतात काय.
जागा कुठं बसलो कसं आपण तीन फॉर्म्युले वापरायचे बस. बाकी दुसरे काही वापरायचे नाही. रेक्टँगलच्या प्रश्नामध्ये रेक्टँगलचा फॉर्म्युला वापरायचा. कसे हसते त्यांना. स्क्वेअरच्या प्रश्नामध्ये स्क्वेअर धनश्री आणि 9 फक्त एक ट्रायंगल त्याला ट्रायंगल वापरायचं. बस बाकी तर रेक्टँगलचे ते दाखवायचे. फेमस वाक्य ओ माय मिस. हे प्रश्न मी सांगितलं होतं. कसं करावं? प्रश्न विचारणार काय म्हणून किती वापरायचे? 6वा. यानं पाय मोडून घेतलेला आहे. 6वा 7वा. कसं वाटतंय आपल्याला? सांगितलं होतं एवढं. कसं वाटायले? पूर्ण शब्द आले पाहिजे होते एवढं पण सांगितलं. रनिंग रेस लावली आणि टंगडं मोडून घेतलं. एवढं डिटेल सांगितलं होतं की नाही? झालं हसणं. बाहेर बघणं झालं. झालं बाहेर बघणं. वा 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 छान छान. तुम्ही पण चला बोलायचे. आता यांना मी शिकवते. 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59. संपलेली आहे आणि आमच्या दत्तूचे नखरे बघा. स्वच्छता अभियान करू देत नाही हा मला. कसं करावं ह्याचं आता. 2 वर्षाचं झालंय. ह्याचा वाढदिवस होता काल. 2 वर्षाचं झालं हे पागल पोरग. नखरे बघायचे. सोड की ओढणी. सोड माऊ सोड छोड 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 प्लीज प्लीज सोड ना मग. सोड सोड. दत्तू दत्तू आपला ब्लॉग इथे संपलेला आहे. आता आपण उद्या भेटूया आणि आता खेळूया आमच्या दत्तू सोबत थोड्या वेळ. जमते ना दत्तू. बाय बाय मग सगळ्यांना. बाय 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 बाय.